न्यूज अनकटचे वरिष्ठ पत्रकार अनिल खळदकर यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. अनिल हे कुंभारवळण सासवड येथील रहिवासी असून ते अत्यंत मनमिळाऊ पत्रकार होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळाच ठसा उमटवला होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का पोहोचला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. फडणवीसांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक. मनसेचे बाळा नांदगावकर सुद्धा फडणवीसांच्या भेटीला. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावले पोस्टर. महायुतीचे उमेदवारांना कोटींचे आमिष. संजय राऊतांचा मोठा आरोप. आणि संजय राऊतांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, चित्रा वाघ यांचं वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास राहिलेले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या बैठकांना जोर आलाय. फडणवीसांनी बोलावलेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शहा, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा या प्रमुख नेत्यांची हजेरी होती. विशेष म्हणजे ही बैठक सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार असल्याचा दावा करत संजय राऊत यांनी एक्झिट पोल मधील सर्व दावे फेटाळलेत. महायुतीने अनेक बंडखोर आणि अपक्षांना मोठा आमिष दाखवलंय. मात्र आम्ही बहुमताने जिंकणार असून आमच्या सोबत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष तसेच काही अपक्ष उमेदवार देखील आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन सरकार बनणार असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की संजय राऊतांना आम्ही फार सिरियसली घेत नाही. ते कायम आपली भूमिका बदलत असतात. महाराष्ट्राच्या जनतेने कुणाला कौल दिलाय हे अवघ्या काही तासात समोर येणार आहे. पण या 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेल्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत गेल्या. लाडक्या बहिणींनाही देवाभाऊंनी केलेल्या योजनेचा थेट लाभ मिळाला. मी गडचिरोलीला गेली असता या योजनेमुळे तिथल्या महिला आनंदी आहेत. लाडक्या बहिणींचा उत्साह आणि सरकारने केलेली कामे या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला चांगले जनमत मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांबाबत दबावाचं राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणत पुणे आणि बारामतीत पोस्टर लावण्यात आले. बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी, पणदरे, माळेगाव, पळशी, मोरगाव या ठिकाणी हे बॅनर लावलेले पाहायला मिळत आहेत. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी उत्साहात मतदान पार पडलं. कराड दक्षिणसाठी 76.32% तर कराड उत्तरसाठी 74.73% शांततेत मतदान झालंय. मतदानानंतर आता निवडणूक यंत्रणा मतमोजणीच्या तयारीत व्यस्त आहे. कराड दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी 23 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल हाती येणं अपेक्षित आहे. मतमोजणीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भंडाऱ्याच्या वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला असलेल्या गोपाल बावनकर या व्यक्तीचा मृतदेह दाभा येथील सूर्य नदी पात्रात तरंगताना आज सकाळी आढळून आला होता. त्यानंतर वरठी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास केला असता व्यसनाच्या भरात त्याने मालकाला अपशब्द बोलल्यावरून मालकाने चाकू भोसकून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मालकाने मध्यरात्री त्याचा मृतदेह कारमधून नेऊन सूर नदी पात्रात फेकला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अमरावती जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी अमरावती आणि बडनेरा या 2 मतदारसंघांची मतमोजणी अमरावती शहरातील लोकशाही भवनात होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणी काळात बिहाणी चौक ते विद्यापीठ रोडवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2 मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनमध्ये होणार आहे, अमरावती आणि बडनेरा. बाकी इतर मतदारसंघाची मतमोजणी त्या मतदारसंघामध्ये होणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे. सिक्युरिटी अरेंजमेंट्स 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी, त्याचीसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे. बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये EVM मशीनसाठी 14 टेबल्स लावण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट आणि ETPBसाठी वेगळी टेबल्स लावण्यात आलेली आहे प्रत्येक मतदारसंघाने आहे. आणि काउंटिंग सेंटरवर आतमध्ये फक्त कॅन्डिडेट्स, त्यांचे इलेक्शन एजंट्स आणि मीडिया पर्सन्स हेच अलाउड राहणार आहे. मात्र काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन कोणाला अलाउड होणार नाही. म्हणून मला सर्वांना आवाहन करायचं आहे, काउंटिंग सेंटरवर जे काही नियम आम्ही आता घोषित केलेले आहेत, जे काही आदेश घोषित केले आहेत, ते सर्वांनी पालन करावे, जेणेकरून उद्या मतमोजणी शांततेत करता येईल. लवकरात लवकर मतमोजणी आटपावी अशी यासाठी नेमकं काय आयोजन करण्यात आलं, किती वाजेपर्यंत निकाल हाती येतील? नाही, आमचा मेन उद्देश आहे की अचूक माहिती आली पाहिजे आणि मतमोजणी व्यवस्थित झाली पाहिजे. लवकरात लवकर ठीक आहे, ते सुद्धा आपण करू, लेकिन मेन उद्देश आहे की व्यवस्थित झाली पाहिजे मतमोजणी. और ह्याच्यासाठी वेगळा आता काउंटिंग हॉलचे जवळच वेगळा मीडिया हॉलसुद्धा करण्यात आलेला आहे. कॅन्डिडेटसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे बसण्याची. आणि आमचं नियोजन असं आहे की जे राऊंड्स आहे प्रत्येक राऊंडामध्ये बहुतेक अर्धा तासाचा किंवा 45 मिनिट्सचा वेळ लागेल. तो वेगळे मतदारसंघामध्ये वेगळे फेऱ्या होणार आहे. तो आपला उद्देश हेच आहे की व्यवस्थित मतमोजणी झाली पाहिजे आणि अचूक झाली पाहिजे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ॲडव्होकेट प्रताप ठाकणे आणि पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या राणी लंके यांचे अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. निकालापूर्वीच नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचे फलक लागल्याने चर्चेचा विषय बनला असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. अंतराळातील घडामोडीची विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती देऊन अंतराळ सफारीचा अनुभव घेता यावा या उद्देशाने इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने वैज्ञानिक अंतरिक्ष महायात्रा या उपक्रमाचे आयोजन येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केलं होतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तयार केलेल्या बस प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांना अंतराळातील घडामोडीची शास्त्रीय माहिती दिली. या सफारीचा अनुभव परिसरातील सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी घेतलाय. मतमोजणी प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जालना विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी 350 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी 8 वाजता टपाली मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. जालना विधानसभा अंतर्गत ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी ही 14 टेबल्सवर तर पोस्टल बॅलेट वरील मतमोजणी 10 टेबल्सवर केली जाणार आहे. मतमोजणी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पहिल्या दिवशी 150 धावांवर ऑल आउट होऊनही पर्थ कसोटीत पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत पोहोचला. ऑस्ट्रेलियाच्या 67 धावांवर 7 विकेट पडल्याने भारत 83 धावांनी पुढे आहे. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आलं नाही. जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाकडून 4 बळी घेतले. त्यानंतर भारताने गोलंदाजीत दमदार पुनरागमन करत 7 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 67 धावांवर रोखलं असून बुमराने 4 विकेट आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्यात. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.